नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा टेक्निकल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी थेअरी आपण अभ्यासणार आहोत. चौथ्या प्रकरणावर आधारित त्यावर आधारित सर्व प्रश्नोत्तरं SSC बोर्ड एक्झाम 2024साठी आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. यातलेच प्रश्न आपल्याला बोर्डाच्या 80 गुणांच्या पेपरमध्ये नक्की येतात. बघा, हे चौथं प्रकरण. टोटल 10 प्रकरणं आहेत. त्यातल्या 3 प्रकरणांचा पहिल्या 3 प्रकरणांचाही आपल्याला अभ्यास थेअरीचा अभ्यास पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. आता आपण चौथं प्रकरणावर आधारित हा व्हिडिओ बनवणार आहोत. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर अभ्यास व टेस्टिंग. बघा, हे प्रकरण. त्यावर आधारित थेअरीचे सर्व प्रश्नोत्तरं बोर्ड एक्झामसाठी. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. ट्रान्सफॉर्मर हा मॅच्युअल इंडक्शनच्या तत्वानुसार कार्य करतो. 2. ज्या ठिकाणी व्होल्टेज कमी करावयाचे असते अशा ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग होतो. 3. ट्रान्सफॉर्मरचे वायडिंग ज्या भागावर गुंडाळलेले असते त्या भागास कोअर असे म्हणतात. पुढचा प्रश्न. पुढील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. ट्रान्सफॉर्मरची व्याख्या लिहा. फ्रिक्वेन्सी आणि पॉवरमध्ये कोणतेही बदल न करता AC सर्किटमधील विद्युत ऊर्जा एका सर्किटकडून दुसऱ्या सर्किटकडे पाठविणाऱ्या स्थिर साधनाला ट्रान्सफॉर्मर म्हणतात. दुसरं, ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वानुसार कार्य करतो? मॅच्युअल इंडक्शनच्या तत्वानुसार. 3. प्रायमरी आणि सेकंडरी वायडिंग म्हणजे काय? बघा, प्रायमरी वायडिंग म्हणजे ट्रान्सफॉर्मरला बाहेरून दिला जाणारा AC सप्लाय ज्या वायडिंगला जोडला जातो त्याला प्रायमरी वायडिंग म्हणतात. आणि दुसरे सेकंडरी वायडिंग, ट्रान्सफॉर्मरच्या ज्या वायडिंगमधून बाहेरील लोडला सप्लाय जोडला जातो त्या वायडिंगला सेकंडरी वायडिंग असे म्हणतात. चौथं, ट्रान्सफॉर्मरच्या भागांची नावे सांगा. 3 भाग पडतात त्याची. 1 प्रायमरी वायडिंग, सेकंडरी वायडिंग आणि कोअर वायडिंग. 5. ट्रान्सफॉर्मरची आकृती काढून भागांना नावे द्या. बघा, या ठिकाणी आकृती काढून भागांची नावं दिलेली आहेत. प्रायमरी, सेकंडरी, AC सप्लाय, कोअर, लोड, ट्रान्सफॉर्मरचे मुख्य भाग, प्रायमरी, सेकंडरी. पुढचा प्रश्न. कोअरचे कार्य सांगा. ट्रान्सफॉर्मरचे वायडिंग ज्या भागावर गुंडाळलेले असते त्या भागास कोअर असे म्हणतात. आणि हा भाग ट्रान्सफॉर्मरचे दोन्ही वायडिंग धरून ठेवणे व चुंबकीय मंडळ पूर्ण करण्याचे कार्य करतो. 7 आहे, ट्रान्सफॉर्मरचे कोअरच्या रचनेनुसार प्रकार कोणते? 1 कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. पुढचा प्रश्न. दुसरा, थोडक्यात उत्तरे द्या. 1. ट्रान्सफॉर्मरचे फायदे सांगा. 1. हे स्थिर साधन असल्यामुळे घर्षणीय हानी होत नाही. 2. यामध्ये कोणतेही फिरणारे भाग नसल्याने देखभाल खर्च कमी होतो. 3. विद्युत शक्तीचे रूपांतर सहजरित्या व कमी खर्चात करता येते. आणि 4. हे स्थिर साधन असल्यामुळे इन्सुलेशन करणे सोपे होते. पुढचा प्रश्न. ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धत सांगा. बघा, या ठिकाणी आकृती पण दिलेली आहे आणि त्याची कार्य करण्याची पद्धतसुद्धा दिलेली आहे. व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवा. बोर्ड परीक्षेला आपल्याला असे प्रश्न येतात. बोर्डाचे क्वेश्चन पेपरसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. सराव पेपर दिलेला आहे पूर्व परीक्षेचा, तोही जरा अभ्यासा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आपल्याला सर्व काही मिळेल लिंकमध्ये. तिसरा प्रश्न. ऑटो ट्रान्सफॉर्मर कोठे वापरतात? त्याची आकृती आणि माहिती. 4.
पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर व करंट ट्रान्सफॉर्मर त्यांचे उपयोग बघा, दोघांचे उपयोग या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोअर टाईप शेल टाईप ट्रान्सफॉर्मर यातील फरक सांगा. बघा त्या दोघांमधला फरक. पाच फरक दिलेले आहेत. पुढचा प्रश्न, स्टेप अप व स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यातील फरक. सहावा प्रश्न, ट्रान्सफॉर्मरमध्ये होणाऱ्या लॉसेसचे प्रकार सांगून थोडक्यात माहिती लिहा. कॉपर लॉसेस, आयर्न लॉसेस, एडी करंट लॉसेस, हिस्टेरिसिस लॉसेस. बघा या सर्वांची माहिती. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचं चौथं प्रकरण थेअरीचं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर अभ्यास व टेस्टिंग यावर आधारित आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळवलेली आहे. ही आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका, थेअरीचे अभ्यास आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.